केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता ही समजूत चुकीची आहे. आणि त्या बुद्धिमत्तेचे मोजमाप काय? तर परीक्षेत मिळालेले मार्क, सर्वस्व, हेही चुकीचं आहे. आपण जर मुला-मुलींना म्हणालो, की तुला परीक्षेत मार्क किती मिळाले तेवढं फक्त सांग, जास्त शहाणपणा करायचं नाही, तर हे अन्यायकारक आहे. पण एखादा मुलगा-मुलगी खेळतो छान, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, यात बुद्धिमत्ता नाहीये. एखादा चित्र छान काढतो, एखादा शेती उत्तम प्रकारे पिकवतो, एखादा बिझनेस उत्तम चालवतो, एखादा गातो छान, एखादा लेखन छान करतो, एखादा वेगवेगळे पदार्थ उत्तमरित्या बनवून सादर करत असतो. काय ही बुद्धिमत्ता नाहीये? ही पण बुद्धिमत्ताच आहे. त्या मुला-मुलींना परीक्षेत 2-5 मार्क कमी मिळत असतीलही कदाचित. पण म्हणून तो मुलगा-मुलगी कुठेही कमी ठरत नाही. त्याची बुद्धी बहुधा वेगळ्या क्षेत्रात चालते. ती कोणत्या क्षेत्रात चालते हे शोधलं पाहिजे. केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग म्हणजेच उत्तम करिअर हा निकष चुकीचा आहे. या च मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. ज्याचा मेंदू शाबूत आहे अशा प्रत्येकाकडे उत्तम बुद्धिमत्ता आहे. 10वी-12वी नंतर करिअर निवडताना माझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात उत्तमरित्या चालते हे ओळख आणि त्याच्यात करिअर कर.